विदर्भामध्ये सध्या सूर्य आग ओकताना दिसतोय। नागपुरातील महावितरण विभागाने पॉवर स्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरला आता चारही बाजूने कूलर लावून थंड ठेवण्याची योजना आखली आहे। सूर्याच्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये हीट निर्माण होऊन ट्रिप होऊ शकते किंवा ट्रान्सफॉर्मरला आगही लागण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात महावितरण प्रिन्सिपल ऑपरेटर यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी पाहिलं। विदर्भामध्ये सध्याला सूर्य जो आहे तो आग ओकताना दिसतोय आणि त्याच अनुषंगाने महावितरण विभागाकडून जे आहे ते खबरदारी घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी पॉवर ट्रान्सफरला जे आहे ते कूलर लावण्यात आलेले आहे। कूलरमध्ये जे आहे ते सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळपर्यंत पाणी टाकून या ठिकाणी दिवसभर ट्रान्सफॉर्मरला गार करण्याचं काम या ठिकाणी महावितरण विभागाकडून केलं जात आहे। कुठेतरी आता या सूर्याच्या आगीमुळे जे आहे ते ट्रान्सफॉर्मरला जे आहे ते आग लागण्याची शक्यता असते। त्यामुळे महावितरण विभागाकडून जे या ठिकाणी खबरदारी घेण्यात आली। आपल्यासोबत स्वतः महावितरण विभागाचे काही अधिकारी आहेत। सर, काय सांगाल सर, या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची काळजी घेण्यासाठी थेट तुम्ही कूलर लावला? आता काल परवापासून आमचा ऑइल टेम्परेचर 78 च्यावर जात आहे। 78 म्हणजे खूपच जास्त झालं। त्यामुळे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब काळजी घेऊन आमचा मेसेज गेल्याबरोबर काल हा बघत आहे आपण एका ट्रान्सफॉर्मरला दोन होते, दोन कूलर लावले होते। तर काल त्यांनी तात्काळ एक तिसरा कूलर पण लावलेला आहे। तर या कूलरमुळे का हा जो ऑइल टेम्परेचर आहे हे थोडं आटोक्यात थंड होण्यासाठी याचा प्रयत्न आम्ही करतो। प्रत्येक ट्रान्सफॉर्मरला 2-3 कूलर लावलेले आहे। याच्यासाठीच लावलेले आहे की याची याला थंड ठेवण्यासाठी। थंड ठेवल्यामुळे काय होईल की याचे ऑइल टेम्परेचर आटोक्यात येईल आणि आपला जो अडथळा किंवा इंटरप्शन होण्यापासून हा एक लोकांना आणि बाकी आमच्या ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीला समोर जावं नाही लागेल। ट्रान्सफॉर्मरचा जो आहे तो ऑइल घटू नये आणि काही नुकसान या ठिकाणी होऊ नये याची खबरदारी जी आहे ते महावितरण विभागाकडून एकूणच या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।